आई, आजही शाळेत जाणार नाही का? ही हाक ऐकताच माधुरी दचकली आणि मागे वळून पाहू लागली. दारात तिची 8 वर्षाची गोड मुलगी अन्वी उभी होती. अन्वीच्या डोळ्यात नेहमीच कुतूहल भरलेले असायचे आणि तिच्या चेहऱ्यावर कायम निरागस हास्य असायचे. पण आज तिच्या चेहऱ्यावर एक वेगळी चिंता स्पष्ट दिसत होती. माधुरीने हळूच तिच्याकडे पाहिले आणि म्हणाली, "नाही ग बाळा, आज नाही, उद्या नक्की शाळेत जा." अगं आई, कालही मी शाळेत गेले नव्हते, परवाही नाही गेले. माझ्या शिक्षिका रोज विचारतात, माझ्या मैत्रिणीही विचारतात, अन्वी शाळेत का येत नाही? पण माझ्याकडे त्यांना सांगण्यासाठी काहीच उत्तर नसतं. हे शब्द ऐकताच माधुरीच्या डोळ्यात पाणी तरळले. आपल्या लेकराच्या निरागस प्रश्नाला उत्तर देण्याचं धैर्य तिच्यात उरलं नव्हतं. कारण तिच्याकडे अन्वीची शाळेची फी भरण्यासाठी आवश्यक तेवढे पैसे नव्हते. त्यामुळे आजही तिला शाळेत पाठवणं शक्य नव्हतं. आई शांत असल्याचं पाहून अन्वी पुन्हा म्हणाली, अगं आई, आपण आजोबांच्या घरी जाणार आहोत का? कारण काल तू सगळं सामान बांधून ठेवलं होतं ना. "हो ग बाळा, काही दिवसांसाठी आजोबांच्या घरी जावं लागेल." अगं आई, किती दिवसांसाठी? माधुरीकडे त्या प्रश्नाचंही ठोस उत्तर नव्हतं. ती फक्त हलकसं हसली. अन्वी खूप समजूतदार मुलगी होती. घरात काहीतरी मोठं बदलणार आहे याची जाणीव तिलाही झाली होती. 10 वर्षापूर्वी माधुरीचा विवाह विनायक नावाच्या तरुणाशी झाला होता. विनायक एका खाजगी कंपनीत नोकरी करत होता. दोघांचा संसार साधा होता, पण प्रेम, विश्वास आणि आनंदाने भरलेला होता. विनायकचा पगार फार मोठा नव्हता, पण त्यावर त्यांचा संसार कसाबसा चालत होता. मात्र एक दिवस तो नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडला आणि त्यानंतर तो कधीच परत आला नाही. माधुरीकडे ना पैसे उरले होते, ना विनायकचा काही ठाव ठिकाणा होता. घराचे अनेक महिन्यांचे भाडे थकले होते. घरमालक रोज पैशांसाठी तगादा लावत होता. त्यातच अन्वीच्या शाळेची फीही अनेक महिन्यांपासून भरलेली नव्हती. अखेरीस सर्व पर्याय संपल्यावर माधुरीने माहेरी जाण्याचा निर्णय घेतला. तिचं माहेर म्हणजे तिचे वडील गोविंदराव यांचं घर. गावाच्या बाहेरच्या बाजूला असलेलं छोटंसं पण मजबूत आणि नीटनेटकं घर. गोविंदराव निवृत्त झाले होते. आई शारदा घर सांभाळत होती. माधुरीचा मोठा भाऊ संदीप आपली पत्नी मिनल आणि 2 मुलांसह त्याच घरात राहत होता. तर धाकटी बहीण वैशाली अजून अविवाहित होती आणि गावातील शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी करत होती. माधुरी आणि अन्वी घरी पोहोचल्या तेव्हा शारदा दारातच उभी होती. "अगं, आलीस माझी लेक, कशी आहेस ग?" असं म्हणत तिने माधुरीला घट्ट मिठी मारली. आईचा मायेचा स्पर्श मिळताच माधुरीच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. अगं आई, मी खूप थकले आहे. तुझी मुलगी आता खरंच खूप थकली आहे. वेळेशी आणि परिस्थितीशी लढता लढता माझी सगळी ताकद संपली आहे. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर एक नवी परीक्षा माझ्यासमोर उभी राहते. प्रत्येक संकटाला मी धैर्याने तोंड देण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक दुःख शांतपणे सहन केलं. पण आता असं वाटतंय की माझी हिंमतच संपत चालली आहे. मन आणि शरीर दोन्ही पूर्णपणे थकून गेले आहेत. अगं आई, आता माझ्यात आणखी लढण्याचं बळ उरलेलं नाही. कधी कधी असं वाटतं जणू आयुष्याचं सगळं ओझं माझ्याच खांद्यावर येऊन पडलं आहे आणि ते उचलण्याची ताकद आता माझ्यात राहिलेली नाही. "ए ग मुली, माझ्या जवळ बस. तुझ्या मनात किती वेदना आहेत हे मला चांगलं माहीत आहे. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, थकणं म्हणजे हरणं नसतं. कधी कधी आयुष्य आपल्याला थोडा वेळ थांबायला, श्वास घ्यायला भाग पाडतं, जेणेकरून आपण पुन्हा नव्या ताकदीने उभं राहू शकू. तू माझी धाडसी मुलगी आहेस आणि मला पूर्ण विश्वास आहे की हा कठीण काळही निघून जाईल." आई, प्रत्येक वेळी मी स्वतःला हेच समजावत राहिले की कदाचित उद्याचा दिवस माझ्यासाठी काहीतरी चांगलं घेऊन येईल.
पण प्रत्येक नवा दिवस नव्या संकटासह समोर उभा राहतो. आता तर कधी कधी मला कळतच नाही की मनातलं दुःख कोणाला सांगावं आणि डोळ्यातील अश्रू कोणापासून लपवावेत. चल आधी घरात ये, सगळं हळूहळू ठीक होईल. तेवढ्यात माधुरीची धाकटी बहीण वैशाली आनंदाने धावत आली. अगं ताई, तू आलीस आणि ही आपली अन्वी. अरे वा, किती मोठी झालीस ग. चल माझ्यासोबत, मी तुझ्यासाठी खास कैरीचं लोणचं बनवलं आहे. अन्वी खळखळून हसली आणि वैशालीचा हात धरून घरात निघून गेली. माधुरीने घरात पाऊल टाकताच तिची नजर भावाची पत्नी मिनल हिच्यावर पडली. मिनलच्या चेहऱ्यावर ओढून ताणून आणलेलं हास्य होतं, पण तिच्या डोळ्यात मात्र काहीतरी हिशोबी आणि मोजमाप करणारा भाव स्पष्ट दिसत होता. अगं माधुरी, आलीस का? पण एवढं सगळं सामान कशाला आणलंस? असं वाटतंय जणू संपूर्ण घरच इथे घेऊन आली आहेस. नाही वहिनी, फक्त गरजेच्या वस्तू आहेत, जास्त काही आणलेलं नाही. मिनलने सामानाकडे एक कटाक्ष टाकला. ती त्या क्षणी काही बोलली नाही, पण तिच्या चेहऱ्यावरचा भाव बरंच काही सांगून जात होता. दिवस पुढे सरकत गेले तसे घरातील वातावरणही हळूहळू बदलू लागलं. मिनल प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींवरून माधुरीला टोमणे मारू लागली. माधुरी रोज पहाटे उठायची, घरातील सगळी कामं मन लावून करायची, कोणालाही तक्रार करण्याची संधी देत नसे. एके दिवशी सकाळी ती स्वयंपाकघरात नाश्ता तयार करत होती. तेवढ्यात मिनल आत आली आणि म्हणाली, अगं माधुरी, पोळ्यांवर इतकं तूप लावू नकोस. घरातील धान्य आणि किराण्याचा हिशोब ठेवावा लागतो. पैसा काही झाडाला लागत नाही. अगं वहिनी, ठीक आहे, मी माझ्या आणि अन्वीच्या पोळ्या तुपाशिवायच बनवते, तुम्ही काळजी करू नका. हे ऐकताच मिनल नाराजीचा चेहरा करत तिथून निघून गेली. हळूहळू तिचं हे रोजचंच झालं होतं. कधी ती म्हणायची, अगं माधुरी, कपडे धुताना इतकं पाणी वाया घालवू नकोस. तर कधी, ही चादर बघ किती घाण झाली आहे, तुझ्या मुलीमुळे सगळी खराब झाली. घरात पाहुणे आले तर काय म्हणतील. माधुरी हे सगळं निमूटपणे ऐकून घ्यायची, कोणाशी वाद घालत नसे, शांतपणे आपलं काम करत राहायची. एके संध्याकाळी माधुरी आणि वैशाली अंगणात निवांत बसल्या होत्या. बराच वेळ शांतता होती. अगं ताई, वहिनीच्या बोलण्याचं मनावर घेऊ नकोस आणि स्वतःला कमी समजू नकोस. ताई, वहिनीचा स्वभावच तसा आहे, त्यांच्या बोलण्याचं मनाला लावून घेऊ नकोस. अगं वैशाली, मला माहीत आहे, पण त्या पूर्णपणे चुकीच्याही नाहीत. घरात आणखीन 2 माणसं राहायला आली की खर्च वाढणारच ना. अगं ताई, हे घर जितकं आमचं आहे तितकंच तुझंही आहे. हो ग, घर तर आहे ग, पण आता हे भाऊ आणि वहिनीचं घर आहे. माझ्यासाठी तर ते फक्त माहेर उरलं आहे. नाही ताई, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुला कोणत्याही गोष्टीची चिंता करायची गरज नाही. हे ऐकून माधुरीच्या चेहऱ्यावर क्षणभर हसू उमटलं, पण तिचे डोळे मात्र अश्रूंनी भरून आले होते. संदीप दिवसभर कामानिमित्त घराबाहेर असायचा. घरातील वादविवाद किंवा छोट्या मोठ्या गोष्टींकडे त्याचं फारसं लक्ष नसायचं. संध्याकाळी तो घरी यायचा, जेवण करून थकून झोपून जायचा. पण मिनलने हळूहळू त्याच्या मनात माधुरीबद्दल नाराजी निर्माण करायला सुरुवात केली. अहो ऐका ना, मला स्पष्टच बोलायचं आहे तुमच्याशी. तुमची बहीण इथे आली ते ठीक आहे, पण ती इथे किती दिवस राहणार? तिच्यासोबत तिची मुलगीही आहे. घरचा खर्च जवळजवळ दुप्पट झाला आहे. आपली ही 2 मुलं आहेत. आपण कायम दुसऱ्यांची जबाबदारी उचलत बसलो तर आपल्या मुलांच्या भविष्याचं काय? अगं, ती माझी बहीण आहे. सध्या ती खूप मोठ्या अडचणीत आहे. तिला थोडा वेळ दे. अहो किती वेळ? तिने एवढं सामान आणलं आहे की जणू कायमची इथेच राहणार आहे. आणि आईचंही बघा, दिवसभर फक्त माधुरी माधुरी असं सुरू असतं. आपल्या मुलांची काळजी कोण घेणार? अहो, मी असं म्हणत नाही की तिला घराबाहेर काढा, पण तिच्याशी स्पष्टपणे बोला. तिचा पुढचा विचार काय आहे? ती इथे नेमके किती दिवस राहणार? बघता बघता 1 महिना उलटून गेला आहे.
संदीप काहीच बोलला नाही. त्याने शांतपणे डोळे मिटले, पण मिनलचे शब्द मात्र त्याच्या मनात घर करून राहिले. मग दुसऱ्या दिवशी सकाळी माधुरी स्वयंपाकघरात पोळ्या करत होती. तिची मुलगी अन्वी बाजूलाच बसून शाळेचा गृहपाठ पूर्ण करत होती. तेवढ्यात मिनल स्वयंपाकघरात आली आणि म्हणाली, अगं माधुरी, आज माझ्या काही मैत्रिणी घरी येणार आहेत. घराची नीट स्वच्छता करून ठेव, अंगणही छान झाडून घे आणि जेवणात काहीतरी खास बनव. हो वहिनी, तुम्ही अजिबात काळजी करू नका, सगळी तयारी मी करून ठेवते. आणि ऐक, तुझ्या मुलीला जरा समजावून सांग, काल तिने माझ्या मुलाशी भांडण केलं. पण वहिनी, अन्वीने भांडण केलं नाही. अगं, मला काही ऐकायचं नाही, तुझ्या मुलीकडे लक्ष दे, प्रत्येक गोष्ट मीच पाहत बसू शकत नाही. इतकं बोलून ती तिथून निघून गेली. अगं आई, मी खरंच काहीच केलं नव्हतं, रोहननेच माझी वही फाडली होती. माधुरीने तिला प्रेमाने जवळ घेतलं, तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाली, अगं बाळा, मला सगळं माहीत आहे, पण आयुष्यात काही गोष्टी शांत राहून सहन कराव्या लागतात. प्रत्येक वेळी स्वतःचं स्पष्टीकरण देऊन उपयोग होत नाही. मग काही दिवसांनी माधुरी आई शारदाजवळ बसून गप्पा मारत होती. बोलता बोलता तिचा आवाज भरून आला, अगं आई, अन्वीच्या शाळेची फी अजून भरायची आहे, पण माझ्याकडे सध्या एकही रुपया नाही. अगं मुली, तू अजिबात काळजी करू नकोस. माझ्या पेन्शनचे पैसे आले आहेत, त्यातून आपण अन्वीची शाळेची फी भरू. नको आई, तुमच्यावर आणखीन ओझं टाकायचं नाही. अगं, ओझं? स्वतःच्या नातीच्या शिक्षणासाठी मदत करणं हे ओझं असतं का? अगं, गप्प बस. आणि ताई, मीही थोडी मदत करेन. या महिन्याचा पगार झाला आहे, त्यामुळे तू अजिबात चिंता करू नकोस. अगं आई, तुम्ही दोघी माझ्यासोबत आहात म्हणून अजूनही वाटतं की सगळं एक दिवस नक्की ठीक होईल. पण या सगळ्या गप्पा दाराआड उभी असलेल्या मिनलने ऐकल्या होत्या. त्या रात्री ती संदीप जवळ बसली आणि पुन्हा त्याच्या मनात संशयाचं बी पेरू लागली. ती म्हणाली, अहो, पाहिलं का, आईची संपूर्ण पेन्शन आता माधुरीवर खर्च होणार आणि वैशालीसुद्धा तिचा पगार तिलाच देणार आहे. मग आपलं काय, आपल्या मुलांचं काय? अगं मिनल, ते आईचे पैसे आहेत, त्या त्यांच्या इच्छेनुसार कोणालाही देऊ शकतात. अहो, पण घरात अडचण आली की खर्च आपण करायचा आणि आईचे पैसे मात्र माधुरीवर खर्च होणार, हा कसला न्याय? माझं एक लक्षात ठेवा, जोपर्यंत माधुरी या घरात आहे तोपर्यंत घरात शांतता राहणार नाही. तुम्ही तिच्याशी स्पष्टपणे बोललंच पाहिजे. तिचे बोलणे ऐकून संदीप पुन्हा शांत झाला. त्या संध्याकाळी मिनलच्या 2 मैत्रिणी घरी आल्या. माधुरी आपल्या खोलीत शांत बसली होती. बाहेरच्या खोलीत मात्र मिनल आणि तिच्या मैत्रिणीच्या हसण्याचे आवाज येत होते. तेवढ्यात तिच्या एका मैत्रिणीने विचारलं, अगं मिनल, आता जी बाई इथून गेली ती कोण आहे? तुमच्या घरी नवीन कामाला ठेवली आहे का? बाहेरचं संभाषण ऐकताच माधुरीने अलगद डोळे मिटले. तिच्या मनाला त्या शब्दांनी खोल जखम केली होती. नाही ग, ती आमच्याकडे काम करणारी बाई नाही, ती माझी नणंद आहे. तिच्या संसारावर संकट आलं म्हणून इथे राहायला आली आहे. तिचा नवरा बेपत्ता झाला, मग बिचारी कुठे जाणार? अगं, खरंच तिच्यासोबत खूप वाईट घडलं. तू तिला आधार दिलास, हे खूप चांगलं केलंस. अगं, काय करणार, स्वतःच्याच माणसांना नकार देता येत नाही. हे सगळं ऐकून माधुरीच्या मनात दुःखाची एक खोल लाट उसळली. आपल्या दुःखाची अशी चर्चा होत असल्याने तिचं मन आणखीन खचलं. मग दुसऱ्या दिवशी दुपारी संदीप घरीच होता. तो शांतपणे माधुरी जवळ आला आणि म्हणाला, अगं माधुरी, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. बोला ना दादा. अगं, हे बघ, तू इथे राहतेस याबद्दल मला काहीच अडचण नाही, पण आता पुढचाही विचार करायला हवा. तू कायमची इथे राहू शकत नाहीस. दादा, मला माहीत आहे, मी प्रयत्न करते आहे. अगं,
फक्त प्रयत्न करून चालणार नाही. एखादं काम शोध, स्वतःच्या पायावर उभी राहा. इतकं बोलून तो काही क्षण गप्प झाला. दादा, आणखीन काही सांगायचं आहे का? नाही, फक्त एवढंच. शक्य तितक्या लवकर काहीतरी मार्ग काढ. आम्हाला आता जास्त दिवस तुझी जबाबदारी उचलणं कठीण होत चाललं आहे. आपल्या दादाचे हे शब्द ऐकताच माधुरीच्या हृदयाला मोठा धक्का बसला. तिला आठवत होतं, लहानपणी हाच भाऊ तिच्यासाठी प्रत्येकाशी भांडायचा, तिचं रक्षण करायचा. आज तोच इतका परका आणि कठोर कसा झाला, हा प्रश्न तिच्या मनाला सतावत होता. ठीक आहे दादा, मी लवकरात लवकर एखादं काम शोधते. संदीप तिथून निघून गेला. माधुरी मात्र बराच वेळ एकटी शांत बसून राहिली. दादाचे शब्द तिच्या मनात पुन्हा पुन्हा घुमत होते. आता पुढे काय करायचं, कोणतं काम करायचं आणि अन्वीला घेऊन नव्याने आयुष्याची सुरुवात कशी करायची, या असंख्य प्रश्नांची उत्तरं तिच्याकडे नव्हती. ती फक्त खोल विचारात हरवून गेली होती. माधुरी चांगली शिकलेली होती. तिने BEd पूर्ण केलं होतं, पण लग्नानंतर तिने नोकरी केली नव्हती. कारण विनायकची इच्छा होती की तिने घर आणि संसार सांभाळावा. पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलली होती. त्या रात्री बराच विचार केल्यानंतर माधुरीने एक ठाम निर्णय घेतला. मग दुसऱ्या दिवशी पहाटेच ती उठली आणि आई शारदाजवळ गेली. आई, मला तुझ्याशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. अगं, बोल ना बाळा. अगं आई, मला नोकरी करायची आहे. माझं BEdचं प्रमाणपत्र इथेच ठेवलं होतं, ते मला काढून देशील का? खरंच मुली, तू स्वतःच्या पायावर उभी राहायचं ठरवलंस? हो आई, जोपर्यंत मी दुसऱ्यांवर अवलंबून राहीन तोपर्यंत ना मला समाधान मिळेल ना या घरावरील भार कमी होईल. आता मला स्वतःच्या मेहनतीवर जगायचं आहे. तेवढ्यात वैशाली तिथे आली आणि उत्साहाने म्हणाली, अगं ताई, आमच्या शाळेत एका शिक्षिकेची जागा रिकामी आहे. तू लगेच अर्ज कर. मी मुख्याध्यापकांशी बोलते. हो ताई, सुरुवातीला कायमस्वरूपी नोकरी नसेल, पण नव्या आयुष्याची सुरुवात नक्की होईल. सुमारे आठवडाभरानंतर एका संध्याकाळी संदीप नेहमीपेक्षा लवकर घरी परतला. त्याचा चेहरा खूपच उतरलेला होता. काय रे, काय झालं मुला? आज एवढा लवकर कसा आलास? सगळं ठीक आहे ना? नाही बाबा, दुकानात खूप मोठं नुकसान झालं आहे. माझ्या भागीदाराने माझा विश्वासघात केला. तो सगळा माल घेऊन पळून गेला आणि पैशांचाही हिशोब दिला नाही. अरे मुला, हे तू काय बोलतो आहेस? तेवढ्यात शारदा, वैशाली आणि माधुरीही धावत बाहेर आल्या. माधुरीने काळजीने विचारलं, लाखोंचं नुकसान झालं आहे आणि हे सगळं या घरात माधुरी आल्यापासूनच सुरू झालं आहे. ती आली आणि घरात एकामागून एक संकट येऊ लागली. मी तर आधीपासूनच म्हणत होते, ही घरात आल्यापासून एकामागून एक संकट येत आहेत. ही फार अशुभ आहे. अहो वहिनी, हे काय बोलताय तुम्ही? या ताईची काय चूक आहे? हा फक्त एक योगायोग आहे. दादांच्या भागीदाराने फसवणूक केली, त्या ताईचा काय संबंध? अरे बस करा सगळ्यांनी. आता यापुढे या विषयावर एक शब्दही बोलायला नको. आधी संकटातून बाहेर पडायचा मार्ग शोधूया. दादा, माझ्याकडे काही दागिने आहेत. आई बाबांनी लग्नात दिले होते. मी ते जपून ठेवले आहेत. ते विकून टाकूया. कदाचित त्यातून काही पैशांची सोय होईल. अगं माधुरी, मी तुझ्याशी खूप वाईट वागलो. तुझ्या परिस्थितीचा विचार न करता तुलाच दोष देत राहिलो. शक्य असेल तर मला माफ कर. अहो वहिनी, तुम्हालाही माझी माफी मागायची गरज नाही. कुटुंबात लहान मोठे गैरसमज होतच असतात. दादा, जे झालं ते झालं. भूतकाळ बदलता येत नाही. त्याचा विचार करत बसण्यात काहीच अर्थ नाही. आता आपण पुढे काय करायचं याचा विचार करूया. माधुरीच्या या मोठ्या मनाने संदीप आणि घरातील सगळेच भारावून गेले. त्या क्षणी प्रत्येकाला जाणवलं की संकट माणसाला कमकुवत करत नाहीत, तर त्याच्या मनाचा मोठेपणा जगासमोर आणतात. तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला शिकायला मिळते, संकटाच्या काळात आपल्या माणसांची साथ हीच सर्वात मोठी ताकद असते.
परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वतःच्या मेहनतीवर उभे राहण्याचा निर्धार कधीही सोडू नये. कोणाच्याही दुःखाला अशुभ किंवा मनहूस म्हणणे चुकीचे आहे. प्रत्येक संकटामागे त्याची वेगळी कारणे असतात. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत.